नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आणि आजची जी सेवा आहे तर ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. तर घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा आहे. आपण जो सत्यनारायण घरी करतो तर त्याला जोडीने आपण बसतो. गणपतीत जो सत्यनारायण करतो किंवा लग्नाचा जो सत्यनारायण असतो तर त्याला जोडीच लागते, त्याला काही पर्याय नाहीये. पण आता बऱ्याच महिला असतात, म्हणजे नाही का, सत्यनारायण करायचंय पण मग मिस्टर घरी नसतात, मुलं घरी नसतात, मग एखाद्या स्त्रीने सुद्धा हा सत्यनारायण पूजा करू शकते. ती स्त्री अशी मी पूजा मांडणी, असं ते सत्यनारायणचं कशी पूजा मांडायची, कसं करायचं तर ते सांगणार आहे. आणि हा जो सत्यनारायण जो आहे तर तो केंद्रानुसार आहे. आणि जो आपण करतो गणपतीचा तर तो आपण ब्राह्मण बोलून करतो आणि त्याला जोडीनेच बसावं लागतं. त्या पूजा मांडणीमध्ये आणि ह्या पूजा मांडणीमध्ये थोडाफार फरक आहे, दुसरं काही नाही. आणि ही जी पूजा आहे, हा जो सत्यनारायण आहे ना तर तो एक महिला सुद्धा करू शकते. याला काही हरकत नाहीये. म्हणजे घरात जर मुलगा असेल तर त्यांनी एकट्याने पूजा केली तरी चालते, मुलीने केले तरी चालते, याला कुठलाही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. तर ती पूजा मांडणी कसं आहे, तर ही पूजा आपण ही जे सत्यनारायण आहे तर ते दर पौर्णिमेला करायचं आहे. याला कुठलाही खर्च नाहीये, जास्त वेळ लागत नाही. म्हणजे एकदम साध्या पद्धतीने ही सत्यनारायण पूजा आहे. दर पौर्णिमेला आपण ही पूजा करायची असते. हा सत्यनारायण करायचा असतो. दर पौर्णिमेला जर आपण ही सत्यनारायण पूजा केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. आर्थिक परिस्थिती जी आपल्याला सामना करावा लागतं तर त्या आर्थिक परिस्थिती आपली चांगली सुधारते. तर याचं महत्व आहे. इतकं म्हणजे प्रभावी सेवा आहे सत्यनारायणची. तर तुम्ही दर पौर्णिमेला जर ही सत्यनारायण पूजा केली तर तुम्हालाच तो फरक जाणवेल, तुम्हालाच अनुभव येईल. तुमच्या घरामध्ये कुठलीही आर्थिक समस्या जी आहे तर ती राहणार नाही. इतकं महत्व आहे या पूजेचं. आणि आता अधिक महिना येतोय तर बरेच लोक संकल्प करतात 11, 21, 31. तर तुम्हाला अधिक महिन्यात सुद्धा ही पूजा करायची आहे. या पूजेचं इतकं म्हणजे रिझल्ट आहे, 100% रिझल्ट आहे. अधिक महिन्यात तुम्हाला करायचीच आहे. म्हणजे बघा, खर्च तर काही नाहीये. आणि मग घरच्या घरी एक महिला पण करू शकते, जास्त वेळ पण लागत नाही. तर मग तुम्ही 11 किंवा 21 किंवा 31 सत्यनारायणचा संकल्प जरूर करू शकता. आणि त्याच्यासाठीच मी लवकरच ही सेवा घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अधिक महिन्यात याचा संकल्प करता येईल. आणि तुमचं म्हणजे नाही का, घरामधले जे पण काही आर्थिक समस्या आहेत तर त्या निवारतील. म्हणजे तुम्हाला त्याचा सामना करावा लागणार नाही. तर इतकी छान सेवा आहे. आणि याला म्हणजे पूजा मांडणीला पण जास्त म्हणजे नाही का वस्तू लागणारे किंवा जोडीने बसायचे तर तुम्ही एकटी सुद्धा ही पूजा करू शकता. तर बघू आपण पूजा मांडणी कशी करायची ती. आता बघा, इथे मी चौरंग घेतलेला आहे. त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकलंय. तुम्ही पांढरं वस्त्र असेल तर अतिउत्तम, आणि दुसरं वस्त्र असलं तरी हरकत नाहीये. फक्त काळं वस्त्र सोडून तुम्ही कुठलंही वस्त्र टाकू शकता. आणि मी जेव्हा चौरंग इथे मांडलाय, ज्या ठिकाणी मला पूजा करायची आहे तर त्या ठिकाणी मी चौरंग मांडलाय, त्याआधी मी जागा स्वच्छ करून घेतली आणि मगच चौरंग मांडलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक पूजा जी करतो तर तिची सुरुवात ही आपण जे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपली पूजेची सुरुवात होते. मग मी चौरंग मांडून घेतला, त्याच्यावर लाल वस्त्र टाकलंय. इथे तांदूळ घेतलेले, तांदूळाचा सर्कल करून घेतलाय. सत्यनारायणचा फोटो तुम्हाला लागणारच आहे. जरी अधिक महिन्यात तुम्ही संकल्प केलाय तरी सुद्धा तुम्हाला आयुष्यभर ही सेवा, जर श्री हरी विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी टिकते. त्याच्यामुळे तुम्ही हा फोटो जरूर आणा, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी तो फोटो काम येईल. आणि मग इथे मी फोटो ठेवलेला आहे. आणि हे जे चारी बाजूंनी आंब्याचे दगडे लावलेले आहे. आता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये कोणी आंब्याला हात लावू देत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला असले तर ठीक, नसले तर हरकत नाहीये. आणि मग मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि आता पूजेची मांडणी कशी करायची हेच तुम्हाला दाखवते. आणि त्याच्या आधी तुम्हाला बघा, हे जे सत्यनारायण पूजाविधी आहे तर हे पुस्तक तुम्हाला लागणार आहे. काही एवढा खर्च नाहीये, 35 रुपयाचा आहे. केंद्रात तुम्हाला जवळपासच्या मिळून जाईल. तर तुम्हाला हे पुस्तक सुद्धा आणायचं आहे. हे पुस्तक तुम्हाला या पूजेसाठी आवश्यक आहे. हे पुस्तक आणि हे सत्यनारायण महाराजांचा फोटो जर तुम्ही आणला ना तर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे ही पूजा तुम्हाला करता येईल आणि या सेवेचं फळ तुम्हाला घेता येईल. तर हे पुस्तक तुम्हाला आवर्जून आणायचं आहे. आणि हे झालंय आता. आणि मग त्याच्यानंतर मी
हे तांदूळावर आधी हळद कुंकू वाहून घेते आणि त्याच्यावर नंतरच कलश ठेवते. हळद कुंकू वाहून घेतलंय. इथे मी पाण्याने कलश भरून घेतलेला आहे. बघा, पाण्याने कलश भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला 5 ज्या रेषा आहेत अष्टगंधाच्या, तुम्ही कुंकवाच्या पण करू शकता, तर ह्या 5 रेषा मी करून घेतलेल्या आहे. आणि मग हा जो कलश आहे तर तो मी याच्यावर ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला विड्याचे पानं म्हणजेच नागलीचे पानं याच्यात ठेवायचे आहे. ते नसतील तर तुम्हाला आंब्याचे पानं ठेवले तरी हरकत नाहीये. तर मी आंब्याचे पानच ठेवणार आहे. 5 आंब्याचे पानं ठेवायचे. आणि मग मी परत त्याच्यामध्ये ना एक सुपारी टाकून घेतली आहे. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे बघा, मी एक ताम्हण घेतलेला आहे. ताम्हणामध्ये तांदूळ घेतले जे आपण घरात वापरतो, तर ते तांदूळ मी घेतलेले आणि त्याच्यावर जे आपलं बाळकृष्ण आहे तर तो तिथे ठेवलेला आहे. आणि मग हे ताम्हण जे आहे तर ते याच्यावर ठेवलेलं आहे. तर अशी आपली ही जी पूजा आहे ना, तर ही बघा अशी पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि एकदम साधी पूजा मांडणी आहे ही. अशीच पूजा मांडणी आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नाही. आता पुढची पूजा काय आहे ना तर ते मी तुम्हाला सांगते. आता इथे जे आहे दिवा आहे ना, मी थोड्या वेळ खाली ठेवते. आता इथे विड्याचे पानं लागणार आहे, तर मी इथे विड्याचे पानं घेतलेले आहे आणि इथे एक सुपारी ठेवली त्याच्यावर. तर ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला गणपतीची स्थापना आपण इथे करतोय ह्या सुपारीच्या स्वरूपात. आणि दुसरे जे आहे तर ती आपल्या ते म्हणजे कुलदेवताची आपल्याला स्थापना करायची आहे, कुलदेवीची आपली. आणि तिसरी जी आहे सुपारी तर ती आपल्याला वरुण देवता म्हणजे आपण जो पाण्याचा कलश भरतोय तर त्याची स्थापना इथे म्हणजे वरुण देवता आपण इथे स्थापन करतोय. तर बघा, पाण्याचा कलश जो भरलेला आहे ना तर त्याच्यासाठी आपण हे वरुण देवताचं, ही जी आहे गणपतीची, हे कुलदेवीचे ते आणि हे वरुण देवता, अशा आपल्याला 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पूजा करायची. आता ही पूजा मांडणी करून झालेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, जे आपण पूजेसाठी हे पाणी भरून घेतलेलं आहे ना तर त्याला आपण हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला पूजेची सुरुवात करायची. तर बघा, आता मी स्वतःला हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि आता सुरुवातीला काय करायचंय, पूजा मांडणी बघा पूर्ण अशी पूजा मांडणी करून घेतली. इथे सत्यनारायण फोटो, त्याच्यानंतर ही पूजा मी तुम्हाला सगळी दाखवलेली आहे. आता काय करायचं, सगळी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, इथे गणपती बाप्पाला अष्टगंध लावणार आहे. तर आपण गणपती बाप्पाला चंदन लावून घेतलंय, अष्टगंध चंदन असं लावून घ्यायचंय. आणि तुम्हाला संस्कृतमध्ये नाही जमणार त्याच्यामुळे मराठीतच म्हणायचंय का, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन लावते तर ते तुम्ही माझं स्वीकारून घ्या. तर संस्कृतमध्ये कसं आहे, ओम महागणधिपते नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. आणि मग चंदन लावायचं आहे. त्याच्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हळद कुंकू वाहून फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना. हळद कुंकू वाहून फूल अर्पण करायचं आहे. आता झाली गणपती बाप्पांची पूजा. त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती, धूप जे काही असेल तर ते ओवाळायचं आहे. धूप दीप ओवाळून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा झाली आहे. आता आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे. त्यांना पण तसंच आता आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे. तर मग आपल्याला त्यांना पण चंदन लावायचं आहे. तर श्री कुलदेवताभ्यो नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. चंदन लावायचं आहे. त्याच्यानंतर अक्षदाम समर्पयामी.
ते झाल्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे, पुष्पम समर्पयामी, आणि हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आपली झाली आता कुलदेवतेची पूजा. त्याच्यानंतर वरुण देवताची पण तशीच पूजा करायची आहे आपल्याला. श्री वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. चंदन लावून घ्यायचं आहे. मराठीत तुम्हाला म्हणायचंय की हे वरुण देवता, मी तुम्हाला चंदन लावत आहे, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, हळद कुंकू अर्पण करत आहे आणि फूल अर्पण करत आहे. तर ही झाली आपली पूजा. आता आपल्याला गणपती बाप्पाला साखरेचा नैवेद्य, खडे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यासाठी आधी तुम्हाला भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे, त्याच्यावर खडे साखर ठेवायचं आहे आणि 3 वेळेस त्याच्या भोवती पाणी फिरून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. म्हणजे आपला नैवेद्य आपण तिथे दाखवला आहे. आणि गणपती बाप्पाला तुळस वाहत नाही, त्याच्यामुळे ही तुळस जी आहे तर ती मी पाण्यात बुडून बाजूला ठेवत आहे, नैवेद्याच्या बाजूला ठेवत आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवेला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी इकडे भरीव चौकोन करते आणि इथे ठेवते नैवेद्य. तर ह्याच तुळशीच्या पानाने मी 3 वेळेस पाणी फिरवून हे तुळशीचं पान जे आहे तर ते त्यामध्ये ठेवते, नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर वरुण देवतेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तिथे पण मी भरीव चौकोन करून घेतला आहे. तुळशीच्या पानांनी मी 3 वेळेस पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि हे तुळशीचं पान जे आहे तर ते खडी साखरेवर ठेवलेलं आहे आणि नमस्कार केलेला आहे. तर आता पूजा मांडणी झाली, गणपती बाप्पाची, कुलदेवीची आणि वरुण देवताची पूजा झाली, नैवेद्य झाला आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, बाळकृष्णाची पण पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे चंदनम समर्पयामी, चंदन लावलेलं आहे, अक्षदा वाहून घेतलेला आहे, हळद कुंकू व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे पण काही अलंकार असतील तर ते बाळकृष्णाला घालायचे आहेत. नसतील तर फूल अर्पण केलं तरी चालणार आहे. इथे मी ना गजरा आणलेला होता तर तो बाळकृष्णाला अर्पण करते, बाळकृष्णाला घालते. आणि आता बाळकृष्णाला सुद्धा धूप दीप ओवाळून घेतलेला आहे मी. नंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे. चंदन लावून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. ते वरती काही हात नाही, मग मी ते खाली लावून देते. आणि हा जो दिवा आहे ना तर तो मी इथे ठेवते आता. तर अशी आपली पूजा मांडणी करून झालेली आहे. आणि जे पण काही पूजा विधी आहे तर ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता एवढी पूजा विधी झाल्यानंतर, पूजा मांडणी करून झालेली सगळं झाल्यानंतर तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शिऱ्याचा म्हणजे आपण जो प्रसादाचा शिरा करतो सत्यनारायणच्या दिवशी, तर तो तुम्हाला शिरा वाटीभरच करायचा आहे. अगदी मी जेवढी खडी साखर घेतलेली तेवढं केला तरी चालणार आहे. आणि तेवढा शिऱ्याचा प्रसाद तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आणि संध्याकाळी जो पण आपण स्वयंपाक करू घरात तर तो पण नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे संध्याकाळी. तर अशी झाली पूजा मांडणी. आता ही पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही पूजा एकदम साधी आणि सोपी आहे, खूप म्हणजे कमी वेळात होणारी आहे, काही खर्च न लागणारी आहे. आणि त्या पूजा मांडून झाल्यानंतर या पोथीमध्ये तुम्हाला 1 ते 5 अध्याय आहे तर ते वाचायचे आहे. त्याला काय मोजून 15 ते 20 मिनिटं लागतात वाचायला. आणि पूजा कशी मांडायची, काय मांडायची, हे जे मी तुम्हाला दाखवलं तर सगळं ज्या विधी आहेत तर ते ह्या पुस्तकात आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 5 अध्याय वाचायचे. अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती आणि सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुमचं सत्यनारायणची जी पूजा आहे तर ती संपन्न होणार आहे. आणि तुम्हाला आता उत्तर पूजा जी करायची आहे तर ती तुम्हाला काय करायचं आहे,
बाळकृष्ण जो आहे तर तो आधी आपल्याला उचलून देवघरात ठेवून द्यायचा आहे आणि प्रत्येक पूर्ण पूजेवर अक्षदा व्हायच्या आहेत. आणि तुम्हाला उत्तर पूजेचा जो मंत्र आहे तर तो या पोथीमध्ये दिलेला आहे. तसं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते काय मंत्र आहे. तर तो मंत्र म्हणून उत्तर पूजा करायची आहे. जागेवर वस्तू ठेवून द्यायची आहे. पानं जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे. अशी ही उत्तर पूजा पण कशी करायची हे पण सांगितलेलं आहे. आता तुम्हाला सांगते की अधिक महिन्यात तुम्हाला 11, 21, 51 जर 11, 21, 31 जर तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे तर तुम्हाला हेच तुम्ही सामान वापरलं तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला पानं बदलायचे आहे. आणि म्हणजे जर तुम्ही असं ही खडी साखर जरी म्हणजे रोज बदलली तरी चालेल. सुपाऱ्या वगैरे तेच वापरायचे आहे. तुम्हाला जर महिनाभर पूजा करायची असेल तर तुम्ही हेच सामान वापरलं तरी चालेल. फक्त पानं बदलायचे, वस्त्र वगैरे तुम्हाला तसंच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची सकाळी, परत दुपारी तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर मांडायची. असं तुम्हाला अधिक महिन्यात करायचं आहे. आणि अधिक महिन्यात जर ही तुम्ही सेवा केली तर खूप फलदायी आहे. खूप पुण्याचं काम आहे. खूप पुण्य, 1000 पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं जर आपण अधिक महिन्यात कोणती सेवा केली तर. त्याच्यामधलीच ही 100% नाही 1000% रिझल्ट देणारी ही सेवा आहे. तर तुमची खरंच तुम्हाला महिन्यामध्ये अनुभव येईल ही जर तुम्ही सेवा केली तर. इतकी प्रभावी सेवा आहे. तर अशी आहे ही सत्यनारायण पूजेची मांडणी विधी. आणि तुम्हाला काय जे पण काही माहिती असेल तर बघा, हे पुस्तक आहे, हे केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.